ही बघा फुल मॉडिफाईड आणि आज वेदर तसं चुम्मा आहे. चुडप चुम्स असते ना से सबकी जीभ लपलपाई. कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. मॉन्सून क्वेस्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये असं तुम्ही बोलू शकता. अचानक भयानक सकाळी प्लॅन झालेला आहे सम अदर रायडर्स बरोबर. म्हणजे हा आहे फक्त ट्रायम्फवाला ग्रुप जो याच्याबरोबर आज आपण राईड करणार आहे. तुम्ही बघताय मी ऑलरेडी सॅडलवर आहे. आता एक फ्रेंड येतो आहे ट्रायम्फवालाच, त्याच्याकडे सुद्धा ट्रायम्फ स्क्रॅम्बलर आहे मुलुंडमधला तो, आणि आता अजून 2-3 जण आपल्याला ठाण्याला भेटणार आहेत. सो निघालेलो आहे आपण माळशेज साईडलाच कुठेतरी. प्लॅन कुठे जायचं आहे ते अजून पण नक्की नाही आहे. आमचा जो लीडर आहे तो ठाण्याला आपल्याला भेटणार आहे. रतीश राव म्हणून फ्रेंड आहे आपला. इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असाल तर मोरिको ॲडव्हेंचर्स असं चांगलं पेज आहे त्याचं. फ्रीलान्सिंग फोटोग्राफर आय गेस, आणि त्याची फीड एकदमच बाप आहे. मला त्याच्या बाईकच्या वरनं खूप जास्त इन्स्पिरेशन मिळालेलं आहे बऱ्याच गोष्टींबद्दल, आपल्या बाईकबद्दल काय काय मॉडिफिकेशन करायचं त्याबद्दल. सो त्यांनी रिसेंटली एक ट्रायम्फचा ग्रुप व्हॉट्सॲप ग्रुप बनवलेला. सो आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आता ही एक राईड आज छोटीशी प्लॅन केलेली आहे, ज्यामध्ये फक्त मुलुंड ठाणेवालीच 4-5 लोक आहेत ज्यांना घेऊन आपण चाललेलो आहे. सो लेट्स गो. माझा फक्त एक मित्र याची वाट बघतो यार, कधीपासून येतोच आहे. 6:15 झाले. मित्र माझा आलेला आहे, लेट का होईना, पण आपल्याला 10 मिनटात आता माझिवडा सर्कलच्या इकडे पोचायचं आहे. प्लस मला त्याच्या आधी पेट्रोल पण भरायचं आहे. सो खूप वेळ लागणार आहे. तो आता लगेच पळूया. अजून एक ट्रायम्फ आपल्याच पुढे. बऱ्याच आता ह्या गाड्या दिसत आहेत यार, ट्रायम्फ स्क्रॅम्बलर, स्पीड आणि T4 ॲक्च्युली आल्यापासून खूप जास्तच गाड्या दिसायला लागल्यात. येस, हाय अक्षय. येस हाय साय अक्षय. हाय. ओ युअर बाईक इज ऑल्सो ब्लॅक. ही बघा फुल मॉडिफाईड स्टफ. सो सेम स्पॉट, मॅकडॉनल्ड्स नियर द रुस्तमजी, आणि समोरच आपले आहेत 2 स्क्रॅम्बलर्स विच आर मॉडिफाईड, लाईक हेवीली मॉडिफाईड टू ब्लॅक कलर अँड अ लॉट ऑफ अदर मॉड्स. एक्झॉस्ट्स पण आहेत आणि सीट्स डिफरंट्स आहेत आणि भरपूर काय गोष्टी आहेत. त्यात आम्ही पुढे तुम्हाला हळूहळू दाखवतोच. पण आता इथं निघायची वेळ झालेली आहे. वाजलेले आहेत 6:40. सो लेट्स स्टार्ट द राईड. लेट्स गो. सो सकाळचे वाजलेले आहेत 7 ऑलमोस्ट. मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे समोरच, आणि आपल्यासारख्याच 4 गाड्या टोटल, म्हणजे आपल्यासारख्याच अजून 3 गाड्यांना घेऊन आपण चाललेलो आहे माळशेज घाटाच्याच साईडने. बट कुठे जाणार आहे पुढे ह्याचा काही भरोसा नाही आहे. असं काही ठरवलं नाही आहे कुठला स्पॉट बघायचा आहे, कुठलं काय कुठे, असं ठरवून मॅप लावून चाललेलं नाही आहे. माळशेज घाटाकडे जायचं आणि मग ठरवायचं कुठे जायचं, काय करायचं ते. सो मजा येणार आहे. एकदमच फ्रेश वाटतंय सकाळी एकतर ह्या वातावरणामुळे, कारण पाऊस पण नाही आहे. मस्त सूर्य आता जस्ट असा बाहेर आलेला आहे, आणि असं थंडीमध्ये थोडंसं आता गरम लागायला लागलेलं आहे. एकदमच भारी. बाय द वे बरोबर ज्या 2 बाईक्स आहेत त्या पण खूपच हेवीली मॉडिफाईड आहेत. सो आपल्याला बरंच सारं इन्स्पिरेशन मिळणार आहे या बाईक्समधून, की आपल्याला पुढे काय करण्यासारखं आहे. ह्या काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला पुढे एक करून दाखवेन, की त्यांच्या बाईकवर कुठल्या गोष्टी एकदम मॉडिफाईड वगैरे आहेत त्या तुम्हाला मी हळूहळू दाखवतो. आपली गाडी काहीच नाही, पीनट्स एकदम. आत्ताशी 4 गोष्टी आपण बदलल्या आहेत, आणि त्यात पण बाकीच्या गोष्टी तर चालल्या ते फॅक्टरी ॲक्सेसरीज आहेत, तो त्यांना काय आपण मॉड्समध्ये धरत नाही. ते सोडून एक्सटर्नल वेगळे मॉड्स अजून काय असू शकतात ते तुम्हाला हळूहळू दाखवतो पुढे. सो इथे शहापूरच्या फाट्याला आपण थांबलेलो. सगळ्या बाईक्स इथे उभ्या आहेत. आपण जस्ट कॉफी वगैरे प्यायली, कारण आता मला खाण्याचा काही जंक बाहेर इंटरेस्ट नव्हता. जस्ट कॉफी प्यायली. ह्या रोडने पहिल्यांदा आलं शहापूरच्या फाट्यावरनं आपण तिकडे चाललो आहे. नॉर्मली आपण तिकडे कल्याणच्या आतून तिकडनं जातो, बट हा रूट पहिल्यांदा आहे. ही बघा
गाडी ही ॲक्च्युली ब्लॅकच आहे, त्याने अजूनच पेंट पण करून घेतलेलं आहे. ती मागची गाडी ती ग्रीन होती माझ्यासारखीच, ती पण ब्लॅक केलेली आहे. सो इट लुक्स व्हेरी कूल. आणि ह्याचा तर फुल सेटअप ब्लॅक 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 सेटअप आहे. प्लस सायलेन्सर्स पण आहेत त्यांच्यामध्ये. AEW सायलेन्सर आहे हा. कुठला आहे आय डोंट नो, बट लुक्स गुड अँड साऊंड्स ऑल्सो गुड. काय मस्त रोड आला यार एकदम. थोडासाच पॅच होता तो खराब होता मागे, आणि अचानक एकदम असा हायवे सारखा रोड आला, एकदम भारी. आणि आज वेदर तसं चुम्मा आहे, एक नंबर. पावसाळ्यामधली जी थंडी आणि असं थोडंसं जे काय असतं थंडावा असा असतो ना, मस्त तसं आहे. प्लस ऊन पण दिसतंय, बट ऊन लागत नाही आहे जास्त, म्हणजे गरमी नाही आहे. सो एकदम परफेक्ट वेदर, एकदम बाप. प्लस हा आपला स्क्रॅम्बलिंगचा असं बोलायला फर्स्ट राईड आहे, म्हणजे स्क्रॅम्बलिंगचा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच. तुम्ही बघाल समोरची दोघं पण, त्यांच्याकडे टॉप बॉक्स नाही आहे, काय नाही आहे, पण एकदम लाईट वेट रन असतो, एकदम लाईट वेट स्क्रॅम्बलर्स लोकांचा. जे लोक खरंच स्क्रॅम्बलिंग करतात ना, ट्रेल रायडिंग आणि थोडंफार स्क्रॅम्बलिंग इकडे तिकडे, त्यांना रूटशी मतलब नसतो असेवाले. तर ते लोक टॉप बॉक्स वगैरे ह्या गोष्टींमध्ये पडत नाहीत. फक्त लाईट वेट जेवढं होईल आणि बाईक कशी पण कुठून पण काढता येईल अशा वेमध्ये चालवता येईल असा हा स्क्रॅम्बलिंगचा एक्सपिरियन्स आहे ना. ओ समृद्धी महामार्ग बघा, वाव, पहिल्यांदा बघितला मी. नाईस यार, असं वाटतं कोणच नाही, एअर स्ट्रिप वाटते यार, सही आहे. हां, मी बोलत होतो की अशा प्रकारच्या राईडला मी पहिल्यांदाच आलो आहे. आता नेक्स्ट टाईम जेव्हा ह्या ट्रायम ग्रुप बरोबर असेल तेव्हा मी ट्राय करेन की टॉप बॉक्स न लावता यायचं आणि फक्त एखादी बॅकपॅक वगैरे. फक्त आता काय पाऊस आहे ना, म्हणून मी ते टॉप बॉक्सचा विषय ठेवला आहे. वाव यार, हा रस्ता मस्त आहे यार एकदम. पहिल्यांदा इकडनं आलो आहे, शहापूरच्या इकडनं, बट काय सही रस्ता आहे, असा हायवे टाईपचा रस्ताच वाटतोय. आणि आजूबाजूला जे हिरवळ आहे ती आहेच आहे, सेम जे आपण कल्याण साईडनं जातो तिकडे जो रस्ता फक्टप आहे मध्ये, फुल एकदम खड्डे बिड्डे. आणि जे बनतोय रस्ता, तो बनेल तेव्हा चांगला असेल, पण जोपर्यंत बनतोय तोपर्यंत तरी वाईटच आहे. सगळा चिखल उडत राहतो, कंटिन्युअस स्लश आहे. हा मस्त रस्ता आहे यार एकदम बाप. आणि अशा प्रकारे बाजूला बघा कसला कळकळीत काळा पावसाचा ढग. आम्ही जरा क्लिअर दिशेने चाललोय, प्लीज इकडे येऊ नको, तिकडेच जा. आपण ते तर आहे, पुढे जाऊन कुठे ना कुठे पाऊस तर लागणारच आहे, बट ठीक आहे. आत्तापर्यंत जे वेदर आहे ना, एकदम बाप आहे, एकदम बाप. परफेक्ट फॉर बायकिंग. काय लँडस्केप आहे यार, मस्त आहे इकडे. काय कर्व्स आहेत यार, एक नंबर. आणि रस्ता पण एवढा बाप आहे की विचार नाही करायला लागत आहे लीन बिन करायला. मज्जा चाली यार. गौ माता जी जरा साइड में हो जाइए ना. ओ शाबास. फिरवलेलं त्याने मुंडक कचकन. वाईट पण मस्त वाटते यार गाडी, ग्लॉसी आहे, बट फक्त एवढंच. परत आल्या गो माताजी, भागो. गो माता नाही आहेत त्या. उपसी चायला मला ह्याच्यावरनं जायला. आता ती बघा समोरचे कसे उडतायत, पण मला आहे ना भीती वाटते, कारण आपल्याकडे टॉप बॉक्स आहे. मला असं वाटतं की चायला टॉप बॉक्स ना तुटून पडेल, एवढ्या फास्ट गेलो मी तर. वाव, काय वेदर आहे आणि काय नेचर आहे, एक नंबर. मजा आली यार आज तर. मागच्या वेळी जो तुम्ही आता काही टाइम पूर्वी जो व्हिडिओ बघितलात, मॉन्सून क्वेस्टचा पहिला व्हिडिओ असेल बघितला तर इथे जाऊन बघा, की तेव्हा पण आम्ही नाणे घाटाला गेलेलो आणि तेव्हा माळशेजच्या थ्रू गेलेलो, पण ते मागे कल्याण फाट्यावाल्या रस्त्याने. आणि तेव्हा अशी घाण हालत झालेली, त्या पाऊस तर एवढा कंटिन्युअस चालूच होता, प्लस रस्ता तो कल्याण फाट्याचा एवढा फालतू रस्ता आहे. हा काय खडक रस्ता आहे यार. म्हणजे रायडिंगसाठी जर फक्त तुम्ही येणार असाल ना, तर त्या रस्त्याने नक्कीच गेलं नाही पाहिजे. हा रस्ता बाप आहे. शहापूर फाट्यावरचा रस्ता लक्षात ठेवा, कधी पण गुगल मॅपवर टाकताना शहापूरवरनं जाणं प्रिफर करा. तसं मस्त हिरवी चादर घेऊन डोंगर बसलाय, काय दिसतोय रे, वा वा वा. फुल युनिफॉर्म चादर आहे सगळीकडे, देर इज नो गॅप.
लॉन म्हणजे नेचर मेड लॉन, नॉट आर्टिफिशियल, फुल लॉन एकदम. जर ज़्यादा ही वाईड टर्न हो गया तो स्विफ्टवाला जर आधीच आला असता तर माझी तर वाट लागली असती ना. थोडा ह्याच्यावर ना ट्रेल रायडिंग आणि ह्याची थोडी ट्रेनिंग घेतली पाहिजे. म्हणजे या बाईकवर ट्रेल रायडिंग आणि तशा टाईपचं रायडिंग करायला थोडीशी प्रॅक्टिस. ओ वाव, ग्रीन ग्रीन ब्रिज छोरूसा आहे. काय व्ह्यूज आहेत यार, असं वाटतंय बंद करूच नाही कॅमेरा. मजाच आली. डोबू काय मस्त शेफ्टी आहे रे. आता हळूहळू हवेत थंडावा जास्त व्हायला लागलेला आहे. जसं जसं आपण माळशेज घाटाच्या जवळजवळ पोचत चाललोय, अंधार सुद्धा व्हायला लागला आहे आणि थंडावा पण वाढायला लागलेला आहे. कारण आता पावसाची लक्षणं जवळ वाटत आहेत. बाजूलाच काळा डोंगर आहे. सॉरी, काय बोललो मी, डोंगर, ढग आहे, ढग, काळा ढग. नेचरच्या या सानिध्यात येऊन असा नशा झालाय मला की काय बोलतोय मी काय कळतच नाहीये. अशा इंटेरियर्सच्या रस्त्यावर बघा मी 100ने चाललोय. कोणाला वाटेल असं की आपण 100ने चाललोय. 100च्या स्पीडने नॉर्मल चाललोय आणि मध्ये मध्ये वाढतोय सुद्धा. म्हणजे पूर्ण कर्व्सवर वगैरे सुद्धा 80-90च्या स्पीड आहे. मस्त मजा येते यार, एकदम खतरनाक रोडचे नशे. डपचुडपचुम 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 सस्ते नशे, डपचुडपचुम 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 सस्ते नशे. बाकी हिरवळची कमीच नाही आहे बघा. लँडस्केप बघा, लांब लांब पर्यंत हिरवळच हिरवळ आहे. वा 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 वा. ओ हो 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 हो. हा बघा रस्ता बघा कसा चाललाय आणि बघा तुम्हाला दिसते काय हिरवळ आहे यार. गॉड मेड लॉन. वाव, ते झाड बघा ना. तिकडेच जायचं सगळ्यांनी लगेच निर्णय घेतलेला आहे. झाड बघून सबकी जीभ लपलपाई. लेट्स गो. ओ हो हो, वॉटर क्रॉसिंग. वाह, काय लोकेशन आहे, काय लोकेशन आहे, एक नंबर. मजा ही आ गया. अरे बाईक तर काय स्मूथ हँडल होते यार. म्हणजे स्लश बिश आहे थोडंफार, बट हँडल मस्त होते. ओ ओ हँडल होते हा. म्हणजे स्लाइड होते ऑब्विसली, थोडंसं तसं वाला आहे, बट मस्त. ओ हो हो, काय लोकेशन आहे, मजा आ गया. हाँ हटाओ चलो. टायर घूमते जा रहा है क्या? हाँ. चल चल, सोडू नको सोडू नको, चल थोडं मागे घे. दगड आहे पुढे, लेफ्टला टाक, लेफ्टला टाक. हां आता चल, आता राईटला घे. बाप अशा लोकेशनवर आपण थांबलेलो आहे. कधीच मी ह्या रूटने आलो नव्हतो, बट आत्ता पहिल्यांदा आलो आहे आणि अशी जी खतरनाक लोकेशन मिळाली आहे. फुल लश ग्रीनरी एव्हरीवेअर, प्लस आपल्या बाईक स्क्रॅम्बल. थोडंसं मध्ये हे पण होता, पाण्याचा पॅच पण होता, त्याच्यावरनं आलो. स्लश होता त्याच्यावरनं आलो. फुल ट्रेल रायडिंग टाईपचा थोडासा सीन चालू आहे. एकदम टेक्निकल नाही, बट थोडाफार फीलसाठी. बट लोकेशन एक नंबर आहे. यू शूड डेफिनेटली ट्राय. मी आता तुम्हाला नेक्स्ट टाईम आता ह्याच्याबद्दल कसं सांगू, शहापूरवरनं जर तुम्ही आलात ना, शहापूर फाट्यावरनं जर माळशेजकडे जायला लागलात ना, तर ही जागा तुम्हाला भेटणार. बट ही जागा पावसाळ्यातच अशी ग्रीन असेल असं मला तरी वाटतं आहे. सो पावसाळ्यात येणार असाल किंवा माळशेजला जाणार असाल
तर ह्या रूटने नक्की एकदा ट्राय करा. नेहमी कल्याण साईडने जातो तिकडनं फुल रस्त्याची हालत खराब झालेली आहे. मी इतक्या वेळा संकेतच्या गावाला जुन्नर बिन्नर त्या साईडला जाताना तिकडनंच जातो, बट हा थोडासा लॉंगर रूट आहे, बट दिस इज द बेस्ट रूट. तुम्ही नक्की इकडनं ट्राय केलं पाहिजे यायला. पार म्हणजे नशे केलेत, रोडचे नशे प्लस व्ह्यूचे नशे, मजा आली, एकदमच मजा. एक राईड काय रूट आहे यार, एक नंबर. ओहो वाव, मज्जा आली. बघा सगळी भाताची शेती आणि मस्त असा छोटीशी पायवाट आहे जी ही, त्याच्यावरनं आपण आलो आणि आता परत जाऊया. आपला एक व्हिडिओ काढतात पोरं. चला मस्त अशा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सेशन नंतर निघायची वेळ झालेली आहे. लेट्स गो. सुंदर असा रस्ता पुन्हा एकदा आलेला आहे. ओ हो कसला रस्ता आहे यार, असं फुल ते न्यूझीलंड साईड कंट्री साईडचा रस्ता असं वाटतं यार, एकदम इंटरनॅशनल. वा तर हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आता जो मी नवीन हँडलबारवर माउंट लावला आहे त्याच्यावरनं मिळतोय. मजा येते. थोडासा अँगल अजून थोडा सेट करायला पाहिजे, थोडे मागचे पण लोक दिसतील असा, पण मजा येते. धमाल. किती सुंदर जागा आहेत यार अशा इंटिरियर्समध्ये, एकदम सीनिक लोकेशन्स. वा वा. बघावं तिकडे जमीन संपतच नाही आहे, हिरवळ संपतच नाही आहे, आणि आपले सगळे भाऊ उभे राहून चालवायला लागलेले आहेत. आता सगळे बसलेले आहेत. आता बसूया. हे बघताय का तुम्ही समोर, हा डोंगर आहे, आकाश नाही आहे, डोंगर आहे, त्याच्यावर ढग बसलाय. अफलातून नेचर. न्याहाडी. आपण आहोत न्याहाडी गावाच्या दायऱ्यात. ओ मस्तवाली नदी येते आणि नदीवरनं जाणारा हा ब्रिज. ओ हो. अरे यार कसला बीच आहे यार, असं वाटतं डुबाव यार जाऊन. वा फुल हिरवगार पाणी आहे यार. वा 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 वा, मजा ही आ गया. हो हे बघ, आपण इथून आलो आणि असं युटर्न घेतला. आत्ता मला वाटतं आपण नॉर्मल रूटला जॉईन झालो होतो. आता हा रस्ता जो मागून येत होता तो आपल्या कल्याण साईडने येणारा होता वाटतं. सो आता आपला रेग्युलरवाला रूट माळशेज घाटाचा चालू झालेला आहे. हा आपल्याला तोच स्पॉट जिथे आपण इथे वर फोटो काढलेले हिमालयनला घेऊन आलेलो, आणि हा डोंगर पूर्ण ढगागाड होता. आता थोडा दिसतोय. रे 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 रे, अजून एक डोगो, तिसरा डोगो दिसला आतापर्यंत रस्त्यावर गेलेला. शी रे. मालक कायच मजा आली आहे. अशा प्रकारे माळशेज कधीच एक्सपिरियन्स केला नव्हता. एकदम म्हणजे वातावरण थंड बट पाऊस नाही आहे, आणि मस्त रोड पण सुक्का आहे. कचाकच लीन करून आलो. एवढी मजा आली. वा वा वा, काय धमाल आली रे बाबा. वाव काय वेदर आहे यार, अल्टिमेट वेदर आहे. अल्टिमेट रायडिंगसाठी अल्टिमेट वेदर. लुक ॲट दिस व्ह्यू. पहिल्यांदा माळशेज घाट पूर्णपणे असा क्लिअर दिसला नाही तर आम्ही जेव्हा पण आलो 2-3 वेळा तेव्हा पूर्णपणे फॉगच दिसलाय मला. काय दिसतोय यार, वा. हा बघा, हाच तो धबधबा जो डायरेक्ट अंगावर पडतो.
सो बराच मोठा ब्रेक झाला, अर्धा तास तरी थांबलो असू आम्ही. थोडं भुट्टा, मॅगी, टाइमपास आणि बाईक्सची बकचोदी सगळं करून आता आम्ही परत निघालेलो आहे टुवर्ड्स अजून थोडंसं माळशेजच्या आतल्या साईडला. बघूया, मे बी ते लास्ट टाइम जे ब्लू हॉटेलमध्ये थांबलेलो ना तसं कुठेतरी जाऊ. एवढी मजा येते ना आज मला, हे असं बोलता येत आहे, कॅमेरा चालू आहे, एकदम परफेक्ट वेदर आहे आणि एवढं मस्त आता थंड थंड वाटायला लागलं, एकदम मस्त थंडी आहे म्हणजे प्रॉपर. काय व्ह्यू दिसतोय बघा ना. सो रिटर्निंग जर्नी स्टार्ट झालेली आहे मगाशीच. तर आम्ही परत त्याच रस्त्याने ह्या ब्लू हॉटेलच्या बाजूला जे पिंपळगाव धरण आहे पण मस्त असं लेक पूल झालेला आहे, तर त्या रस्त्याला जरा जाऊन येऊ असं म्हटलं. हे बघा आता पाणी केवढं वाढलंय बघा ना, पूल बघा त्याच रस्त्याला परत, आणि आता पाणी किती जवळ आहे, एकदम बाजूला मस्त आणि फुल भरलंय पाणी. पाण्याच्या जवळ कुठेतरी बाईक नेता येईल असं ट्राय करूया. वाह, एक नंबर. ए है ना बात. काय व्ह्यू आहे बघा, खतरनाक. सगळीकडे फुल सह्याद्रीचे डोंगर चारही बाजूला, नजर जाईल तिकडे सह्याद्री. तिकडे समोरच्या साईडला बघा कसे धबधबे पण आहेत मस्त. ती सुंदर आहे यार आपला महाराष्ट्र. मस्त अशा ह्या लेकच्या बाजूला आपण थांबलोय, धरणामुळे जो लेक झालाय तो, आणि आपल्या सुंदर अशा गाड्या. ह्याच्यावर आता पाण्यावर बघा ना शॅडो किती ब्लॅक आली आहे. तिथे लांब बघाल तर फुल असं हे आहे, म्हणजे उन्हाची शॅडो आहे, ऊन आहे म्हणजे बेसिकली. आणि हा पूर्ण काळ्या ढगाची शॅडो एवढी आली, आणि आता एवढा मस्त वारा चालू झाला ना, पाऊस पण येतोय म्हणजे आलाच आहे. समोर तुम्ही बघाल तर तिकडे पाऊस चालू आहे. आम्ही आता असं वाटतं की आपण पावसाकडेच चाललोय. पाऊस आलेला आहे भाई, कॅमेरा आत ठेवायची वेळ झाली. बाय. सो या हॉटेल ब्लू डेकमधनं आता निघालो आहे. झाला आमचा एकदम मेजर पोपट तिकडे. सो झालं असं की आम्ही बसलो. मी तुम्हाला एक जो लास्ट आता तुम्ही शॉर्ट बघितलात, आम्ही काहीतरी ते स्टार्टर मक्याचं ऑर्डर केलं, मसाला मका समथिंग, आणि आपापले ड्रिंक्स काहीतरी डाएट कोणी कोल्ड कॉफी असा ऑर्डर केलं. आणि त्यांना आम्ही सांगितलेलं, आम्ही ॲक्च्युली म्हटलं 4 सँडविच मागवूया सेम सगळे, सो दॅट लवकर बनून येईल. जास्त त्यांना प्रिपरेशन एकाच वेळी एकाच गोष्टीचं करायला लागेल, सो जास्त टेन्शन नाही होणार. सो तसं वाला लगेच येईल. आणि त्यांनी मग आमची ऑर्डर घेतली आहे, ज्याला की झाले 35-40 मिनटं. आणि त्यानंतर तो येऊन सांगतो आम्हाला की ब्रेड नाही आहे, त्यामुळे आता ऑर्डर नाही बनवू शकत, ब्रेड संपला आहे, तर दुसरं काहीतरी ऑर्डर करा. म्हटलं अरे ते 40 मिनटं झाली तोपर्यंत तुला कळलं नव्हतं की ब्रेड नाही आहे, असं कसं होईल? आणि मग आमचं डोकं फिरलं. मग आम्ही त्यांना बोललो, ते बोलतात नाही नाही सर तुम्ही करा ना दुसरं काहीतरी, मी लगेच 10 मिनटात देतो असं तसं. म्हटलं अरे 40 मिनटं आम्ही भुकेले बसलो आहे वाट बघत की अरे मस्त आता खायला येईल, लगेच मस्त खाऊ आणि आता फायनल घरी जाऊ डायरेक्टली. लंच ब्रेक होता आमचा काइंड ऑफ. तर मग नंतर बोलतो की ब्रेड नाही आहे, ही गोष्ट ऑर्डर गेल्या गेल्या आतमध्ये कळायला पाहिजे ना किचनमध्ये की तुमच्याकडे ब्रेड नाही आहे. असं कसं होईल की ब्रेड नाही आहे तुम्हाला लास्टला कळतं 40 मिनटानंतर? मग आमचं डोकं फिरलं, तर आम्ही बोललो जाऊ दे, निघतो आम्ही. डायरेक्ट बिल घेतलं आणि तसंच निघून गेलो. व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. ह्याच्या आधी आम्ही बऱ्याचदा, आता मी तर 2 ते 3 वेळा आय गेस इकडे आलो आहे, जेव्हा आम्ही संकेतच्या गावाला जातो आणि मॉन्सून क्वेस्टच्या वेळी 2-3 वेळा आम्ही खाल्लं, तेव्हा नव्हतं कधी झालं. बट आज आहे ना, मला वाटतं त्यांना ना वीकेंड रश हँडल होत नव्हती एवढे. म्हणजे त्यांच्यासाठी सगळे जर टेबल भरलेले आहेत, नॉट इव्हन सगळे टेबल भरलेले पण नव्हते, बट जर सगळे भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी ते रश टाईम आहे आणि ती त्यांना त्यांची ऑर्डर्स हँडल होत नव्हते, लिटरली.
सो आमचं डोकं फिरलं यार, आणि आम्ही आता खाल्लं पण नाही आहे काय, तेच ते 2 घास चणे काय मका खाल्लेला आणि बस एक कोक प्यायलो आणि तसं निघून आलो. आता म्हटलं जाऊ दे, सोड, जाऊया घरीच. बघूया, मे बी जर अजून काही मिळालं मध्येच भुर्जी अंडा टाईपचं असं काही तर नॉर्मल स्टॉलवर, नॉट इवन हॉटेल टाईपचं काही नाही, तर मग खाऊन घेऊ आणि मग जाऊया. सो शहापूरमध्ये छोटासा ब्रेक झाला आहे आमचा, ज्या त्या हॉटेलवर पोपट झालेला, त्याच्यानंतर मजबूत भूक लागलेली. सो आता काहीच ऑप्शन नसल्यामुळे मुंबईचं नॅशनल फूड वडापाव खाल्लेलं आहे आम्ही. ॲक्च्युली दिस लाईन डझंट मेक एनी सेन्स. मुंबईचं नॅशनल फूड कसं असतं, मुंबईचं शहरी फूड, आय डोंट नो, व्हॉट एव्हर इट इज. 3 वडापाव हाणले आणि आता घरी. आता लास्ट ब्रेक होता हा. लेट्स गो. फायनली ठाण्यासाठीचा ऑलमोस्ट एंट्रन्स आलेला आहे. मस्त अशी छोटीशी राईड झाली, न्यू रूट पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला शहापूरकडनं जाणारा, आणि बस अजून काय, रोडचे नशे केले, मजा केली. असा हा मॉन्सून क्वेस्टचा दुसरा एपिसोड होता. सो या झालेला आहे आता आपला व्हिडिओ. घरी जाऊया आता, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.